आगामी परभणी महापालिकेची निवडणूक काहीच दिवसात जाहीर होईल, मात्र त्याआधीच राजकीय वातावरण तापलंय। भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडून स्वतंत्रपणे उमेदवारांची चाचपणी होतीये। दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रितपणे ताकद लावताना पाहायला मिळते। या 14 वर्षांमध्ये परभणीची परिस्थिती कशी राहिली, आता काय परिस्थिती आहे, सत्ता कुणाची होती आणि येणाऱ्या काळामध्ये हे सर्वच पक्ष जे आहेत ते तयारी कशी करणार आहेत हे आपण जाणून घ्यायचे आपल्याला। या बाजूला आहेत आपले आत्ताचे राज्यातले सत्ताधारी आणि या बाजूला आहेत महापालिकेतले मागच्या ह्याच्यातले सत्ताधारी। तर मी पहिल्यांदा काँग्रेसकडे जातो, कारण सत्ता काँग्रेसकडे होती। दादा, कुठं नेऊन ठेवलेली आहे परभणी आपली? परभणीच्या बाबतीत सांगायचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास महानगरपालिका स्थापन होऊन 13 वर्ष झाली, 13-14 वर्ष। सुरुवातीला नगरपालिकेचं बजेट होतं आणि महानगरपालिका झाल्यावर सुरुवातीला लोकांना असं वाटलं की महानगरपालिका झाल्यावर खूपच काही बजेट येते असते, असा एक लोकांचा समज होता। परंतु महानगरपालिका झाल्यावर महानगरपालिकेनं स्वतःच्या उत्पन्नाचे साधनं वाढवून त्याच्यावर महानगरपालिका चालवायची असते। आता तुम्ही गेल्या काळामध्ये बघितलं असेल की एखाद्या काही योजना होत्या इथल्या शहरातल्या ज्या की इथे 20-20 वर्ष लागले होते त्याला, त्या पाणी पुरवठ्याची योजना असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, कचरा वेगवेगळे प्रश्न असतील, ते गेल्या 5 वर्षामध्ये मॅक्झिमम हे प्रश्न सोडवण्यात आलेले आहेत। आज जे प्रश्न आहेत त्याला निश्चितच ज्यांनी आतापर्यंत ह्या कार्य केलं, त्या ठिकाणी कारभारी म्हणून काम केलं, ते जबाबदार आहेत आणि त्यांनी कधी शहराच्या वाढत्या लोकसंख्येकडे लक्ष ठेवून पुढे जी प्लॅनिंग करायला पाहिजे होती लांब काळाची, ती केली नाही। आता आम्ही तेव्हा उड्डाण पूल दिला, आता नवीन ग्रंथालय केलं, आता एक ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या माध्यमातून आदित्य साहेब ठाकरे यांनी आपल्या इथे सायन्स पार्क दिला। म्हणजे सातत्याने परभणीला देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रयत्न चालू आहे आणि आम्ही त्या माध्यमातून काम करत आहोत। पण स्थानिक प्रश्न जे असे आहेत, आता वाहतुकीचा भेडसावणारा प्रश्न आहे। आता अशी परिस्थिती आहे की शहरामध्ये कुठं नो एंट्री, आता ह्या गोष्टीसाठी फक्त नियोजन लागतं, हे नियोजन सत्ताधारी मंडळीमध्ये पाहिजे। नगर विकास खाते हे माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे, हे मान्य करावं लागेल। कारण त्यांनी मुख्यमंत्री असताना यावेळेस जवळपास 80 कोटी रुपयाचा निधी जो रस्ते बांधकामासाठी केलेला होता तो रस्ते एक दिलेला आहे। त्यासोबतच 2014 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यावेळेस ही समांतर पाणी पुरवठ्याची योजना ही त्यांच्याच काळामध्ये मंजूर झालेली आहे। कारण आता या ठिकाणी जे काही द्यायचा प्रयत्न केलेला आहे ते शासनाने या ठिकाणी दिलेला आहे। आणि मला सांगायचं काय की आत्ताच मला या ठिकाणी आपले उभाट्याचे जे नामदार आहेत त्यांनी जे सांगितले की ते आदित्य ठाकरेंनी हे केलं, इकडचं ते केलं, पण सगळं काही अर्धवटच केलं। आम्ही 25 वर्षापासून इथले लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही इथं आमदार आमचेत, खासदार आमचेत आणि आमच्या माध्यमातून जेवढं काही शासकीय पातळीवर शक्य ते पूर्ण केलंय। विषय महापालिकेचा चालू आहे। 10 कोटी रुपयाचा निधी घेऊन सुधीर मुनगंटीवार साहेबांनी तो निधी सँक्शन केला। दिवाकरराव रावते साहेब त्यावेळेस मंत्री होते। इथं 2014 ते 19 मध्ये नाट्यगृहाची सुरुवात झाली। आज ते खंडर होऊन बसले, तिथं उरलेले 10 कोटी द्यायला यांच्याकडे पैसे नाही। पटते का? ते म्हणतात की यांच्या नेतृत्वामुळे झालं नाही, हे म्हणतात की एवढे निधी। हे बघा, गेल्या 3 वर्षापासून इथं प्रशासक आहे, आपण सगळे जाणून आहोत। आता एका नाण्याच्या 2 बाजू असतात, तसं तिकडच्या बाजूला गेलं की ते विरोधक आहे, तिकडच्या बाजूला हे सत्ताधारी आहेत। फक्त काँग्रेस पक्षाचा असा आहे की जो फुटला नाही, तिकडचे काही लोक इकडे बी काम केलेले आहेत 5 वर्ष, आता तिकडून काम करायलेत। तर याच्या पण ह्या 3 वर्षाचं जर बोलायला गेलं तर याला पूर्णतः भाजप सरकार, महायुती सरकार जबाबदार आहे। या 3 वर्षामध्ये शहरात जेवढा बट्टाबोळ करायचा तो यांनी केला, त्यांचा आपसा समन्वय नाही। निधीच्या बाबतीमध्ये फक्त कार्यकर्ते बगल बच्चे पाळायचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे। नियोजन करताना इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं पण तिथं काहीतरी शासन दरबारी म्हणणं पाहिजे। काही कोणाला स्वप्नात काही कळणार नाही तुम्हाला काय पाहिजे, यांच्यामध्ये सिंक्रो नसल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये परभणीच्या जनतेला वेठीस धरण्याचं काम यांनी केलेलं आहे। यांच्यामध्ये विकासाचं व्हिजन नसल्यामुळं कुठल्या दरबारी, शासन दरबारी हे घेऊन गेले एखादी फाईल की बाबा हेच आमचं रखडलेलं आहे, आणि 3 वर्षापासून प्रशासन असल्यामुळे हे कुठलेही मार्ग लागले नाहीत काम। कचऱ्यासाठी प्रोसेसिंगसाठी आम्ही 18 कोटी रुपये आणलेत आणि बायो मायनिंग त्या कचऱ्यावर प्रक्रिया करायसाठी 15 कोटी आणलेत। आणि त्याच्याहून विशेष सांगायचं झालं, आज सगळ्यात मोठा जे शहरातला प्रश्न आहे की नाल्याचा, सगळ्या सामान्य माणसाचा प्रश्न आहे नालीचा। साहेब, या नालीच्या प्रश्नासाठी जवळपास 2022ला हाय पॉवर कमिटीची मान्यता झाली, त्याच्यानंतर यांच्या याच्यात कुठेही मान्यता मिळणार नाही। प्रोसिडिंग महानगरपालिकेत पूर्ण काँग्रेस जबाबदार असं म्हणतात। 100% काँग्रेस जवळ, काँग्रेसचे नेते पूर्ण भ्रष्टाचारी आहेत, हे माझं ठाम मत आहे। दादा, ऐकलं तुम्ही काय म्हणलं तर? 2022 पासून महाराष्ट्र शासनाकडे परभणी शहराच्या जवळपास
1400 कोटीच्या 2 फाईल आहेत. किती? आणि त्याची तत्वता मान्यता शासनानं दिलेली आहे, पण प्रशासकीय मान्यता यांना फक्त परभणी शहरात यांचा पक्ष आल्याशिवाय करायच्या नाही. त्या प्रशासकीय मान्यता नागरिकाला वेठीस धरण्याचं काम या पक्षाकडून चालू आहे. कुठल्याही प्रकारचं काही काम केलेलं नसताना सांगते पगारी आली तरी उद्या एखादा म्हणणार आहे त्या पगारीचे पैसे मीच आणले, पण शासन पगार देते ना ते, त्याला आलं तरी म्हणालेत लोक निधी आम्ही आणलाय, म्हणजे शासनाचा निधी येणार नव्हता का पगारीला? मात्र परभणीचे प्रश्न जे आहेत ते तशाला तसेच आहेत. रस्त्याची समस्या मोठी आहे, त्या धुळीची समस्या मोठी आहे, नाट्यगृह नाहीये, असे अनेक प्रश्न आहेत. आणि पुन्हा आता येणारी निवडणूक जी आहे ती याच मुद्द्यांवर हेच लोकप्रतिनिधी लढवणार आहेत. परभणीकर याला कसा प्रतिसाद देता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.